सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी नाही काका, इंटरनॅशनल लेवलला खेळत नसतील पण असं अरे तसं नाही रे, तिथे बेसबॉल खेळतात. तुला सांगतो काही विषय निघाला ना तरी ह्याचं गाड परत त्या क्रिकेट वरती येतं. नाही काका, म्हणजे एवढा मोठा देश आणि क्रिकेट खेळत नाही म्हणजे काय? काय भाऊजी, जेवण आवडलं की नाही? डिलिशियस, बहुत खूप. कित्येक दिवसांनी अशी पुरणपोळी खाल्ली परत. तर दिवसांनी कसली आली, कित्येक वर्षांनी. हां, मागे एकदा बर्वे काकूंनी पाठवले तिथूनच. मला वाटतं झालं त्याला आता वर्ष दीड वर्ष झालं. आणि वहिनी ते वांग्याचं काय म्हणत होतं तुम्ही? ते वांग्याचं काय? भरलं वांग. हां, कसं बनवलं होतं ते? नाही म्हणजे त्याची हे रेसिपी सांगा ना. हे तुला रेसिपी कशाला पाहिजे? तू काय बनवणार आहेस? थोडंच मोठा कुक असल्यासारखं विचारतोय. तुला माहित नाही काय ते? अरे नंबर 1 शेफ आहे मी. ते काय असतं? ते तुमच्याकडं काय म्हणतात त्याला? वल्लभाचार्य. वल्लभाचार्य म्हणजे तू जेवण करतोस हे मला माहिती आहे. म्हणजे तेव्हा सुद्धा करायचास. करतो म्हणजे काय? नुसतं डाळ भात आणि पिठलं नाही काही. एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरीथिंग. अगं बाई, मग हे सकाळी नाही का सांगायचं भाऊजी? हो, म्हणजे आम्हालाही थोडा चेंज मिळाला असता. काय वा, आम्हाला नको वाटतं चेंज. आणि वहिनी माझं काय, मला नको का चेंज? आणि काय शेखर, तू करतोस की नाही जेवण? म्हणजे करतो ना मी. हो, लिंबाचं सरबत आणि चहा करतात, स्पेशलिटी आहे. तुम्ही रेसिपी लिहून घ्या. नाही, मी ऑमलेट वगैरे करतो फर्स्ट क्लास. हो, ते राहिलंच माझं सांगायचं. पण घरी कुणी नसलं ना तर करतात. म्हणजे तू वहिनींना अजिबात मदत करत नाहीस? नाही, करतो ना, करतो मी. म्हणजे बहुत बढिया अशी दाद देतो. हे बघ, काय गाणारा कितीही चांगला असला तरी समोर दाद देणारा श्रोता नसला ना तर गाणं रंगत नाही ना. अरे जेवणाचंही तसंच आहे. दाद देण्याचं सगळ्यात महत्वाचं काम मी करतो. बाबा ना आमचे काका क्रिकेट खेळत असतात. किशोर भाऊजींची कमालच आहे नाही? ऐकताय ना? किशोर भाऊजींची मला कमालच वाटली. सगळा स्वयंपाक करता येतो म्हणजे काय, इंडियन, पंजाबी, चायनीज सगळंच. मला माहितीच नव्हतं. अगं तुला काहीच माहिती नाहीये. आम्ही कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा कुणाचे आई वडील गेले कुठे, म्हणजे बाहेर गावी वगैरे, की आम्ही सगळे मित्र असे एका ठिकाणी जमायचो. आम्ही म्हणजे फक्त मेनू ठरवण्यापुरते. आणि मग नॉनव्हेज न खाणाऱ्या जोशाच्या घरात सुद्धा आम्ही मस्तपैकी चिकन बिर्याणी वगैरे आणायचो. फर्स्ट क्लास बनवायचा किशा. काय जेवण मस्त. तू एकदा ना त्याच्या हातची चिकन बिर्याणी खाऊन बघ. असे मस्तपैकी थर बीर लावून करतो. तू कौतुक करशील त्याचं खरंच. नाही, कौतुक मला आत्ता सुद्धा वाटतंय. अमेरिकेत एवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहे माणूस, पण किती साधा आहे. अहंकार नाही, घमेंड नाही. कौतुकच आहे. मित्र कोणाचा आहे? खरं म्हणजे हे सगळे गुण आहेत ना त्याने माझ्याकडनं घेतले. म्हणजे कौतुक करायचं असेल ना तर तुला माझंच करायला लागेल. हो ना? हो, कौतुकच केलं पाहिजे. इतकी वर्ष माझ्या बरोबर राहून साधा वरण भात सुद्धा करता येत नाही. कौतुकच आहे की. हे मनात आणलं तर करून दाखवू शकतो आम्ही. हो, मनात येत नाही त्याला काय करणार. मी जे बनवीन ते खायची तयारी आहे तुमची? अहो पुरे, स्वयंपाक करा असं काही मी म्हणत नाही, पण मदत करायला काय हरकत आहे कधीतरी. पण हा माणूस इकडची काडी तिकडे करत नाही. सगळं पाठ आहे का मला श्यामल? आहे ना पाठ, म्हणजे कळतंय पण वळत नाही, हेच खरं. जाऊ दे ना, वाचू दे मला. चल. हो. अरे संजू, हा शिर्या बोलतोय.
अरे एक काम होतं, तो पासपोर्ट मिळवून देतो बघ तुझा मित्र. हां हां, ए काय नाव त्याचं? हां मिलिंद डोंगरे. जरा दे ना, पासपोर्ट काढायचं आहे रे. हां नंबर दे मला. काय गायब आहे? अरे पण ठीक आहे. नाही थँक्स. चल. काय रे मिळाला का पासपोर्ट? नाही आबा, तुम्हाला कोणी सांगितलं? कुणी सांगितलं म्हणजे काय सिक्रेट आहे की काय? हळू बोला ना. हळू बोला. आबा म्हणजे तुम्हाला सांगतो, मी अमेरिकेला जाण्यासाठी ट्राय करतोय. ते किशोर काका आले होते बघा, त्यांच्याकडे बायोडेटा दिलाय. जाऊ ना? अरे शिर्या, तू खरंच अमेरिकेला चाला नोकरीसाठी? हो. हा नाही, चांगली गोष्ट चांगली आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. काय? काय आहे, अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळलं जात नाही, त्याच्यामुळे क्रिकेटर म्हणून तुला जॉब मिळायचा नाही. हा बरोबर आहे आबा. तू काय कर, तू असं नावमेद होऊ नको. तू काय कर, तिथला एखादा गेम शिकून घे, म्हणजे बास्केटबॉल, बेसबॉल किंवा ते असे ते पॅडिंग लावून खेळतात ना, असे अजस्त दिसतात बरं राक्षसासारखे. अमेरिकन फुटबॉल तुला बरं दिसेल, असे शोल्डरला लावतात. थट्टा करताय माझी? थट्टा करतात नाही, खरं शिकून घे. बघ काय आहे, थट्टा आयुष्याची झाली तुझ्या. अरे हे बघ, तू जायचं असतं ना तर पूर्ण तयारीने जायचं, अर्धवट तयारीने जायचं नाही. म्हणजे मी तुला सांगत होतो, तू जेवण सुद्धा शिकून घे. जेवण? हा, जेवण करण्याचं. ते कशाला? अरे आता काय करतो तो, तुझा हा ऐकलं नाहीस किशोर काका काय सांगत होता ते? काय? अमेरिकेमध्ये पुरुष जेवण करतात, बायका बसून जेवतात. कधी बायका जेवण करतात, पुरुष बसून जेवतात. कधी दोघे जेवण करतात, हॉटेलात जाऊन खातात. तर जेवण बनवायला शिक. काय सांगता आबा? मग आणि नाही केलं तर? नाही केलं तर घटस्फोट. काय बोलता आबा? आयडिया. काय? मी इकडचीच मुलगी करतो ना, इंडियन, प्रश्नच नाही. गाढव आहे. इकडची मुलगी करतो म्हणजे काय? इंडियन मुलगी केली तिकडे जाऊन त्याच्या डोक्यात हवा जाणार नाही अमेरिकेतली. तू रिस्क घेऊ नको, तू जेवण काढायला शिक. हा कळलं? हो हो. नाही तो तुझे बाप शेखर वाट्याच्या थापा मारून त्याला धड चहा करता येत नाही, आणि त्या किशोर समोर आपला थापा मारतोय. म्हणजे थापा मारायला लागला की हा सोसायटीचा हा गुरखा रे, थापा तो एकदा मारायला लागला की थांबत नाही, खोलीत जातो. हाय ग, काय चिर्या, काय बघतोस रे? शैला आत्याचं कुरिअर आलंय अमेरिकेहून. हो, कधी? हे आत्ताच 10-15 मिनिटापूर्वी. अगं बाई, आलात तुम्ही? मी म्हटलं हा एकटाच कुणाशी बोलतोय. काय हातात? अगं शैलाचा कुरिअर आलाय, फोटो पाठवले. अगं बाई, ऑफिसमध्ये पाठवलं की काय? नाही ग, इथेच मगाशी कुरिअरवाला देऊन गेला. मग अशी आला होता तो? हो. मग आत्ता सांगतोयस तू मला? हे बघ. हा ए श्यामन, हा. हा बघ फोटो बघितला नऊवारीतला. अगं बाई, शैला वंश नऊवारी नेसले, छान हे बघ, दिसते इथे पण ना. आहे. नदबीत घातली आहे. आबांना बोलवता. हा नंतर दाखवतो मी. हा. शिर्या. शिर्या. आबा काय हे रे, बघ. काय बघताय? आबा हे बघा, शैला वंशांनी फोटो पाठवले. हे बघा ना, किती छान दिसते. हे नऊवारी दिसले. अरे ही शेखरच्या आईसारखी दिसते रे. हा अशी दिसायची ती. हे बघा. आबा, ही बघा नवीन गाडी घेतली. अरे वा वा, नवीन गाडी केवढी मोठी रे. हा स्टेरिंग व्हील इकडे कुठे आहे? हे बघ. अगं बाई, अरविंद काका चक्क किचन मध्ये प्लेट्स आणि चमचे धुतात. हे बघा. अरे वा वा, हे वा. शिर्या, हे तुला सगळं शिकायला पाहिजे हा, तिकडे जायचं म्हणजे म्हणजे स्त्री पुरुष समानता आहे. नाही म्हणजे मी म्हटलं कोण जाणार आहे तिकडे, म्हटलं हा जातो की काय? काही जायची गरज नाहीये. हा अगं नाही ग, आबांचं काहीतरीच. हे बघ. अगं, जायचं असेल तर जाऊ दे ना त्याला. हा पण हे जेवण करणं, भांडी धुणं हे सगळं शिकून घे आणि मग जा. बरोबर आहे, तिकडे नवरेशाही चालत नाही.
शिर्या फोन घे ना. तू बघ ग. शिर्या. आम्हालाच ठेवलाय मला. अगो बाई. आलात का भीमाबाई? म्हणजे तुम्हाला निरोप मिळाला ना? काय भीमाबाई, किती पंचायत करून ठेवता तुम्ही. कोणाबरोबर तरी निरोप तरी धाडायचा. चला पटपट मला प्लेट्स धुवून द्या बरं का. यांना चहा बरोबर मला ब्रेकफास्ट द्यायचा आहे. त्यांचं चहा पान झालं की ते पायाखाली उशा घेणार आणि झोपून राहणार. म्हणजे मेंदूला रक्त पुरवठा की काय म्हणते, काय एक एक नवीन करा. बरं हे पण घासून द्या बरं मला पटकन. अगो बाई, काय आहे? अहो काय कसले साक्षात्कार वगैरे झालाय की काय तुम्हाला? पत्नी प्रेमाचं ठेवा ठेवा सगळं ठेवा. अहो तुम्ही नको, माझ्या कपांचे कान जाणार आहेत आता. तुम्ही जा बरं, हाला इथून. नाही मी सगळं करतोय व्यवस्थित. कशासाठी? आणि हे बघ तू मध्ये मध्ये लुडबुडू नकोस का इथे येऊन. लुडबुड मी करते, तुम्ही जा ना. तुम्ही बाहेरचं आवरलं तरी खूप आहे मला. जा ना तुम्ही, इथे गोंधळ करा. अरे वा, हे बरं आहे. म्हणजे दुसऱ्यांनी केलं ना की तुम्ही आम्हाला त्यांचं दाखवणार, हे बघा कसे करतात म्हणून मला टोमणे दाखवणार. मी केलं की गोंधळ. अरे वा. अहो पण मी तुम्हाला काही म्हटलंय का? आई बाबा कुठे आहेत? हा, एका मिनिटात आलो. हा कुठे गेला? हा आता काय सगळ्या सोसायटीला आमंत्रण द्यायला गेला का की बघा आमचे पप्पा भांडी घासतायत? अहो तुम्ही जा बरं. बाबा काय फोटो काढूया. फोटो? फोटो तू काय सोसायटीमध्ये सगळ्यांना देणार आहेस एक कॉपी? नाही हो, अमेरिकेला पाठवू ना शैला त्याला. तिने कसे पाठवले अरविंद काकाचे, आपण तुमच्या पाठवूया. हम भी कुछ कम नाही. या. येस येस. थांब एक मिनिट थांबा, मी जरा आलो. कुठे चाललात आता? नाही जरा बरे कपडे घालतो ना. नाही तर तुझा एक चांगला टी शर्ट दे ना. अगं बाई कशाला? अगं तिथे शैला सगळ्यांना दाखवेल ना माझा फोटो काम करताना. जा. अरे हो बाबा, मेकअप पण करा. शलाकाकडे किट आहे. अरे ही आयडिया पण काय वाईट नाहीये. हा बाबा, असे नॅचरल एक्सप्रेशन हवे. म्हणजे तिकडच्या लोकांना नॅचरल गोष्टी जास्त आवडतात. म्हणजे तुमच्या न कळत फोटो काढला ना तर फोटोग्राफरचं स्किल कळतं. आणि त्या फोटोला तुला अवॉर्ड मिळाला तर तुला अमेरिकेला जायची संधी मिळेल बाबा. हो हो. आई मस्करी करतेस का? नाही नाही, मस्करी कशी करेन मी? तुम्ही तुमचं चालू द्या. हा या बाबा, काढूया फोटो. बाबा भीमाबाईचा चेहरा आठवा. भीमाबाईचा म्हणजे आनंदी. म्हणजे असं करा तुम्ही, अडीच एक्सप्रेशन द्या. हा अडीच एक्सप्रेशन. ओके रेडी? दीड म्हणजे थकलेला. ओके. अर्धा आश्चर्य, अर्धा माया. आणि हे पण वर घ्या, म्हणजे काय करतात नक्की कळेल ना. हो, पण बाबा एक माया, एक झाली ही अर्धा अर्धा. अजून हा हे वर घ्या ना. हा रेडी? हे बघा फोटोग्राफर पण दिसला, माझा हात आला. अजून एक या. हे तिकडे नाही, शिर्या तिकडे बसा. असू दे का? अरे बसा तिकडे. तो महत्वाचा आहे. हा तिकडे बघा, थकलेला चेहरा. हा बाबा अजून एक शेवटचा. बाबा म्हणजे खूप थकलाय तुम्ही आता. केस असे 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 करा. हा ठीक आहे, खूप काम केलं. हे जरा भिजवा नाही ते. ठीक आहे, असू दे. हो चांगलं दिसतं. ओके रेडी? वा कसले एक्सप्रेशन मिळालेत. वा वा वा. तुम्हाला एक ऍड फिल्म जरूर मिळेल मला वाटतं. आपली आई एवढी खपते, तिचा कधी फोटो नाही काढला ना? आत्ता काढूया. येस रेडी? थांब थांब. बाबा बाजूला उठा तुम्ही. हा रेडी? याई रोल संपला. शिर्या एक्सपर्ट. मस्त एक्सप्रेशन मिळाले. आबा येस. आबा एक मिनिट. काय मला न सांगता फोटो काढला असा या पोझिशन मध्ये? नॅचरल मूड आबा, नॅचरल. हात काढ, हात काय मदत कर. उभा हात कुठे गेला? तो काय इकडे? डावा. थांब थांबा 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 थांबा. अरे हात तुझा हात. काय करता? काय रे मग फोटो काढले ते त्याच्यामध्ये मला बनवतोस की काय? त्याच्यामध्ये रोल आहे का? रोल आहे आबा. एकच फोटो शिल्लक होता, तुमचा काढला. सांगायचं ना आधी मला. हा आणि काय ते मध्येच फोटोचा काय फॅट काढले? तुम्हाला माहित नाही? चक्क किचन मध्ये आईला मदत करतायत, भांडी धुतायत. म्हटलं फोटो काढूया आणि पाठवूया अमेरिकेला शैलात त्याला. तू काय सांगतोस काय? शेखर आतमध्ये भांडी धुतोय? हो. हा अरे म्हणजे नक्की काहीतरी भानगड आहे रे शिर्या. भानगड? हो म्हणजे मला संशय येतोय. कसला? बहुतेक शेखरला अमेरिकेला पाठवतात ना त्याच्या कंपनीमधून. बघ अमेरिकेला? हा. वा बा. पण त्यांची ब्रँच कुठे अमेरिकेला? अरे ब्रँच नसेल तर काढतील ना, ती काढणार असतील. हा
नाही मला नाही वाटत. अरे नाही वाटत का म्हणजे काय नक्की असणार तू बघ जरा बारीक लक्ष ठेव. हा नक्की नक्की बसले बघतील बरोबर लक्ष ठेव बारीक. आणि दुसरं म्हणजे ते फोटो आले ना की सगळ्यात आधी मला दाखव ते. आत्ताच बघा ना आबा काय बघा तुमचा फोटो. काय बघताय व्हिडिओ कॅमेरा आहे आबा. काय मजा मजा हा मला आधी दाखव. काय आहे माहिती आहे का कुठल्याही पोझिशनमध्ये असे अमेरिकेला गबाळ्यासारखे फोटो द्यायला नको. ते इम्प्रेशन काढलं त्यांचं शैलाचं माझ्याबद्दल असे काय वाकडे पिकडे आबा असे म्हणतो तसे द्या मला आधी दाखव आणि मग तू हे कर. नंतर मला नंतर पाहिजे पाठवायचं आपण सगळं ठरवू कुठले फोटो पाठवायचे कुठे नाही. हा पाठवूया ना पण हा चांगला होता आत्ताचा तुमचा. या पोझिशनमध्ये मला सांग की अशा पोझिशनमध्ये बरं दिसतं का असं असं काय होतं बघा आणि मग असा काढला. ते काय होतं अरे काय हो काय अंगबिंग दुखतंय का? नाही काय नाही कुठं काय नाही बाम वगैरे नाही ते काय नाही ग आपलं आज मी तुला हे स्वयंपाकघरात थोडीशी मदत करत होतो ना म्हणून थोडीशी कसकस आहे. पण केली की नाही मदत. हो आता उद्या बघ मी नाही उद्या नाही आता बस आज केलीत पुरे झालं. अगं पण असं का मी अहो तुमच्या आजच्या मदतीमुळे काय काय केलं तुम्ही. 2 कब्बशा फोडल्या आहेत, 1 प्लेट फोडली आहे, सिंक तुंबलंय, सगळं मला आवरायचंय. ते म्हणजे आजचा पहिला दिवस होता ना. पहिल्या दिवशी एवढं चालतं. आज कोर्सचा पहिला दिवस. उद्या मी तुम्हाला कोर्स पुरा झाल्याचं सर्टिफिकेट देणार आहे पण तुमची मदत मला नको. नाही असं कसं तुम्ही आराम करा मी आवरायला जाते कळलं ना. सामान इकडे काय एक काम आहे थोडंसं. काय झालं? उद्या तू मला स्वयंपाक करायला शिकवशील म्हणजे बारीक सारीक खिचडी वगैरे असं काहीतरी. काय आहे नवीन? नवीन काय नाही ग तो अगं तो किशा आहे ना तो अमेरिकेला जाण्यापूर्वी त्याला दाखवायचा आहे मला. अगं बाई त्यांच्यावर इम्प्रेशन मारायला तुम्हाला खिचडी शिकायची आहे? हो शिकवेन ना मी नंतर पण आता ना सिंक तुंबले ते मी आवरून येऊ. हो पण उद्या सकाळी नक्की मला जरा हो. लवकर उठवशील तू. हो अरे काय एक एक फॅड काढतील डोक्यातून वेळ काय ग अशी काय बडबडतेस वेळ लागल्यासारखी. आता मला वेळच लागणार आहे यांच्यामुळे. काय करतायत बाबा? इथे काही करत नाहीये तिकडे स्वयंपाकघरामध्ये रंगण घालून ठेवलंय. 2 कब्बशा फोडल्यात, सिंक पण तुंबलाय बरं का. आता मला ते सगळं आवरावं लागणार आहे. मी येऊ तू गप्पा बसतो ना. अरे शेखर झोपलास का? नाही झोपलास की काय? नाही हा ते उठू नको उठू पड 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 काय ते पड पड काय काय हवं पड रे पड. तू कुठे पडला बिडलास की काय? मी हा नाही नाही शिर्या म्हणत होता तुझं अंग दुखत्या म्हणून मी आपले हे बाम घेऊन आलो चोळायला. घे तुला उपयोगी पडेल. शिरेने सांगितलं तुम्हाला गाढवाला येऊ दे मी मला खोटं सांगितलं की काय? खोटं नाही हो बाबा. काय म्हणजे अंग दुखतंय पण तापीत नाही ना ताप वगैरे नाही हो. ते म्हणजे दुखतंय थोडं ते एवढं बाम वगैरे आवडे एवढं नाही. काय मी स्वयंपाकघरात थोडी मदत केली ना. आज पहिला दिवस होता म्हणून आज थोडस इकडे असं ते बरोबर म्हणजे नवीन व्यायाम करणाऱ्याचं होता ना तसं तुझं झालेलं आहे. काय हरकत नाही. हा तू उद्या पुन्हा शामळाला मदत कर स्वयंपाकामध्ये. हा उद्या पुन्हा पुन्हा कर म्हणजे बरं वाटत. नको उद्या कसं मला आजच कंटाळा नको तो. कंटाळा म्हणजे काय मदत करायलाच पाहिजे. हे बघ काही हे बघ त्या अंग दुखण्यावर बरं का औषध काही नाही इलाज नाही. असंच हे पुन्हा पुन्हा करायचं म्हणजे काय होईल त्रास तुझा कमी होईल. त्रास असंच काम उद्या कर. हा बर मग मी बघतो म्हणजे बघतो ना अजिबात चालायचं नाही. तू हे करायलाच पाहिजे. अरे अंग दुखतं म्हणून व्यायाम थांबवला तर 8 दिवस ठणकत राहतं अंग. चालेल का तसं? नको मी प्रयत्न करेन. प्रयत्न नाही श्यामलाला मदत कर. हा कर मदत. हा प्रयत्न वगैरे काय नाही. बघ हे ठेव हाताशी. आज ना उद्या ना परवा तुला हे याची गरज लागेल. हा ठेव अंग दुखलं तू आहे. त्यांचा फोटो काढ फोटो. हो शाळेस म्हणजे मला मला माहित होतं बाबांचा 1 दिवसाचा फॅड असणार. हो मला म्हणत होते स्वयंपाक करायला शिकव मला म्हणून. काय मला म्हणत होते स्वयंपाक करायला शिकव. म्हणजे बाबांचा मला म्हणत होते स्वयंपाक करायला शिकव म्हणे. आई बाबांचा संशय खरा निघणार.
बाबा तुम्ही म्हणत होतात ना बाबांना अमेरिकेला पाठवतायत कंपनीतर्फे चान्स मिळतोय म्हणून स्वयंपाक करणं जेवण बनवणं भांडी धुणं याची प्रॅक्टिस करतायत. अगं मी मला नाही बोलले ते. हे तू विचारू नकोस हा, आमचा फक्त अंदाज आहे. पण एक नक्की तुला काही उद्योगच नसतात काहीतरी बडबडत असतं. बाबा काय मला प्रॅक्टिस करायला हवी. काय कसलं जेवण बनवायची हो. हा कशाला अमेरिकेला जायचंय ना मला. इथे कान करेल कानात सांगतो गंमत. आबा, कान खिचू नका आबा. झोपायला तर झोपायला तर येतो येतो आबा. अहो मी काय म्हणते कशाला हे फॅड घ्यायचं डोक्यामध्ये. एक दिवस मदत केली पुरे झाली बरं का. आता तुमचं बघून आबांनी मदत करायला सुरुवात केली ना तर माझी पंचायत होईल. मागच्या वेळेस नाही का दुधाच्या पिशव्या त्या नळाखाली धरून धुवत होते त्यातली एक पिशवी फुटली आणि दूध सांडलं. मग दूध फुकट जाऊ नये म्हणून हातापायला लावत बसले होते. मला कळतंय तुम्हाला वाटतंय मदत करावी पण काहीही गरज नाही. अंग दुखतंय का फार तुमचं? हां अगं बाई झोप लागली का? खूप दुखतंय का अंग? जो मटकी भिजत टाकले ती उद्या जरा काढायला पाहिजे. हं? आणि कांदा मग कांदा कापायचा. आणि काय करायचंय? ती फोडणी हो ओटा साफ करायचाय. तो झाला. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी